हॅलो नमस्कार, मी अमृता आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। सध्या पितृपक्ष चालू आहे। 29 सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेला पक्ष पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष हा 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत असेल। तर ह्या 15 दिवसांमध्ये 15 ते 16 दिवसांमध्ये आपण झाडू, मोहरीचं तेल आणि मीठ इत्यादी वस्तू खरेदी करायच्या नाहीयेत। हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, त्याची कारणंही सांगितलीत, पण बऱ्याच जणांना प्रश्न पडले म्हणून पुन्हा एकदा डिटेल्स व्हिडिओ बनवते। तर या पाठीमागचं काय कारण आहे किंवा ह्या वस्तू का घेऊ नये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। तर बहुतेक जणांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात की पितृपक्षामध्ये काय घ्यायचं काय नाही, कारण आपण म्हणतो पितृपक्ष हा आपल्या पितरांसाठी समर्पित हा महिना असतो, अर्थातच पंधरवडा असतो। तर या पंधरवड्यामध्ये आपण आपल्या पितरांसाठी तर्पण, पिंडदान, नैवेद्य त्यांचं स्मरण करतो, त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून क्षमा याचना करतो, त्यांना प्रार्थना करतो। तर या पक्ष पंधरवड्यामध्ये पितृपंधरवड्यामध्ये आपण नवीन वस्तूंची खरेदी करत नाही किंवा नवीन उद्योगाची सुरुवात, उद्योगधंद्याची सुरुवात, व्यवसायाची सुरुवात करत नाही किंवा कुठलंही शुभकाम करत नाहीये। त्याचबरोबर आपल्याला या पितृपक्षामध्ये काही मोजक्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरी आणायच्या नाहीयेत। तर पितृपक्षाच्या काळात व्यक्तीनं मोहरीचं तेल, मीठ आणि झाडू या 3 विशेष वस्तू खरेदी करू नये। तर त्या पाठीमागचं काय कारण आहे सांगते। मोहरीचं तेल तुम्हाला माहित असेल शनी ग्रहाचं प्रतीक आहे। आपण मोहरीच्या तेलाचा दिवा हा शनिदेवाला लावतो आणि ते तिखट असतं। याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्यानं शनीचा आपल्यावर अशुभ प्रभाव पडतो। असं केल्यामुळे जीवनामध्ये कटकटी होऊ शकतात, म्हणून आपल्याला मोहरीचं तेल हे खरेदी करायचं नाहीये। तसंच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय मीठ सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप आहे, याशिवाय ते शुभ प्रसंगी खरेदी केलं जातं। म्हणून पितृपक्षाच्या या काळामध्ये हा दुःखाचा महिना असतो, कारण आपल्याला आपल्या पितरांची आठवण येते। त्यामुळे या काळामध्ये मीठ हे खरेदी करायचं नाहीये। आपण संध्याकाळच्या वेळी कुणी शेजाऱ्यांनी जरी मीठ मागितलं तरी आपण द्यायचं नाहीये, कारण मीठ हे लक्ष्मीचं रूप आपण मानलं जातो किंवा लक्ष्मीचं प्रतीक आहे। त्याच पद्धतीनं झाडू हे सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पितृपक्षामध्ये आपण झाडू खरेदी केल्यानं आपली धनहानी होऊ शकते किंवा आपला जो पैसा असतो तो पैसा अन्यत्र खर्च होतो, घरामध्ये पैसा टिकत नाही, म्हणून आपल्याला झाडू खरेदी करायचं नाहीये। तर पितृपक्षामध्ये पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचं तेल किंवा मीठ हे तुम्हाला दान देण्यासाठी विकत घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, त्याच्यावर कुठलंही बंधन नाहीये। या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही स्वतः खरेदी करून घरात वापरू शकत नाही, पण याच वस्तू तुम्ही दान केल्या तर त्याचं निश्चित तुम्हाला चांगलं फळ मिळतं। पितृपक्षाच्या काळामध्ये दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा आपण अपमान करायचा नाहीये। पितर आपल्या दारामध्ये कुठल्याही रूपात येऊ शकतात, म्हणून प्रत्येक जीवाचा आदर आपल्याला करायचा आहे। या काळामध्ये शिळं अन्न खायचं नाही आहे। त्या व्यतिरिक्त चणे, मसूर, साग, सातू, जिरं, मुळी, काळं मीठ किंवा काकडी आणि दुधी भोपळा हे सुद्धा काही ठिकाणी खाण्याचं बरेचसे लोक टाळतात। तर कोणतंही आध्यात्मिक कार्य तसंच दैवी सेवा याच्यामध्ये याला प्रतिबंध नाही आहे। उलट पितृपक्षात पितरांसाठी आपण काही ज्योतिषीय आध्यात्मिक उपाय करतो, तोडगे करतो, त्यांची उपासना करतो, त्याचा लाभ आपल्याला पितृ आपले देत असतात आणि आपल्यावरचा जो पितृदोष आहे तो कमी करतो। जर का या काळामध्ये तुम्हाला श्राद्ध करायचं असेल तर स्वतःच्या घरात किंवा तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही आपल्या पितरांच्या शांतीसाठी, त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही शांती किंवा श्राद्ध करू शकता, परंतु दुसऱ्याच्या घरामध्ये हे श्राद्ध करायचं नाहीये। या पंधरवड्यामध्ये आपण झाडू कापायचा नाहीये, यानं पित्र नाराज होता। जर का झाडू तुटला असेल तर तुम्ही हे 15 दिवस त्याला काहीच करायचं नाही आहे किंवा कचरा कुंडीमध्ये सुद्धा हा आपला जुना झाडू टाकायचा नाही आहे या 15 दिवसामध्ये। भरणी नक्षत्र श्राद्ध हे व्यक्तीच्या मृत्यूनंतर फक्त पहिल्या वर्षी एकदा केलं जातं, मात्र काही लोकांच्या मते हे श्राद्ध दरवर्षी देखील केलं जाऊ शकतं, यात मतभिन्नता आढळते। भरणी श्राद्ध हे महाभरणी श्राद्ध म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि यावर्षी 2 ऑक्टोबर 2023 सोमवार रोजी
भाद्रपद कृष्ण चतुर्थी रोजी भरणी श्राद्ध आहे, त्यामुळे ज्या लोकांना आपल्या पितरांसाठी भरणी श्राद्ध करायचे ते या वेळेला करू शकतात। या दिवशी संकष्टी चतुर्थी तसंच क्षय तिथी आहे। भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र असून यमराज हे भरणी नक्षत्राचं दैवत मानलं जातं। भरणी याचा भरण पोषण याचा अर्थ आहे। हे 27 नक्षत्रामधलं दुसरं नक्षत्र आहे, त्यामुळे या श्राद्धाचं महत्त्व अधिक आहे। खास करून ज्यांनी आयुष्यात कधीही तीर्थयात्रा केली नाही किंवा कुठल्याही धार्मिक स्थळाची पूजा केली नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतर हे श्राद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते। आपल्या पितरांसाठी आपण इतकं तर करू शकतो। भरणी श्राद्ध केल्यामुळं मृताच्या आत्म्याला काशी तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळतं, म्हणून आवर्जून सगळेजण किमान मृत्यूनंतर पहिल्या वर्षी तरी भरणी श्राद्ध करतात। तर श्राद्धाचे पदार्थ कोणत्या प्राण्यांपासून आपल्याला वाचवायचे आहेत, कुणाला ते दिसायला नाहीत पाहिजे, तर पहिली गोष्ट म्हणजे कुत्रा, दुसरं म्हणजे डुक्कर, कोंबडा आणि अपवित्र व्यक्तींच्या नजरेपासून आपण श्राद्धाचा नैवेद्य हा वाचवायचा आहे। अर्थातच त्या व्यक्तीची किंवा त्या जनावरांची नजर ही श्राद्धाच्या पदार्थावर पडली तर असं म्हणतात की आपल्या पितरांपर्यंत तो नैवेद्य हा पोहोचत नाही। श्राद्धाचं जे दान असतं ते योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीस न दिल्यास, पारंपरिक पद्धत न पाळल्यास किंवा योग्य दक्षिणा न दिल्यास आपल्याला त्याचं फळ मिळत नाही। उलट त्यावर जर का दुष्ट प्राण्यांची नजर पडली तर ते फळ हे असुर ग्रहण करतात असं म्हटलं गेलंय। या प्रकारच्या श्राद्धाचा अधिकारी वामनाने बळीराजाला बनवलं होतं। तसंच राम जेव्हा सीतेसह रावणाचा संहार करून परत आले त्यावेळी सीतेने सांगितलं की त्रिजटा आपली भक्ती करते, तेव्हा रामानं त्या राक्षसीला वर दिला की ज्या श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीच्या घरात चांगली सामग्री, योग्य विद्या, पात्र नाही, सर्व योग्य असतानाही श्राद्ध करत नसेल किंवा जो दक्षिणा देत नसेल त्याचं फळ मी तुला देतो। आणि त्याचप्रमाणे शंकरानं वासुकी नागाच्या भक्तीवर सुद्धा प्रसन्न होऊन वर दिला की नागराज, ज्या माणसानं श्राद्ध करण्यापूर्वी देवाचं नाव घेतलं नाही किंवा योग्य दक्षिणा दिली नाही, देवा ब्राह्मणांच्या साक्षीचं उच्चारलेल्या गोष्टी ह्या पाळल्या नाहीत, अशा श्राद्ध आणि यज्ञाचं फळ मी तुला देतो। तर ह्या झाल्या आध्यात्मिक आणि शास्त्रीय पुराणांमध्ये या गोष्टी या सांगून ठेवल्या आहेत। तर जर कोणी श्राद्धविधी करण्यासाठी पूर्ण अगदी मनापासून किंवा खरोखरच असमर्थ असेल, त्यासाठी एक विधी आहे की दक्षिण दिशेला मुख करून म्हणजे आपलं तोंड करून हात जोडून मुठभर काळे तीळ आणि पाणी यांचं तर्पण करून दुपारी आदरानं आणि भक्तिपूर्वक आपल्या पितरांना नमस्कार करायचे। यामुळे तुम्हाला त्यांचं श्राद्ध केल्याचं पुण्य मिळतं। तर असा हे पितरांच्या जो महिना असतो किंवा पितृ पंधरवडा असतो त्याचं महत्त्व आहे। तर प्रत्येक ठिकाणी आपले पितृचा नैवेद्य दाखवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात किंवा आपल्या पितरांचं तर्पण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, परंतु सगळेजण मनपूर्वक आपल्या पितरांचे आशीर्वाद व आपले त्यांच्यावर सुख समाधान किंवा चांगली दृष्टी पडण्यासाठीच पितरांचे आपण आवाहन करतो किंवा त्यांना आपण स्मरण करतो, त्यांची माफी मागतो किंवा काही आपल्या घरामध्ये पितृदोष असतील तर आपण त्यांना ते दोष आपल्या घरातले निघून जावेत म्हणून क्षमायाचना करतो। तर इतकं महत्त्व हे पितृपक्षाचं आहे, त्यामुळे प्रत्येकानं या पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांसाठी प्रार्थना केली पाहिजे। ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही किंवा त्यांचा मृत्यू दिनांक माहित नाही तर त्यांनी सगळ्यात शेवटचा जो दिवस आहे सर्व पितरी अमावस्याला त्यांचं श्राद्ध तुम्ही करू शकता। त्या दिवशी तुम्ही पितरांना नैवेद्य दाखवू शकता, तो त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतो। तर आजच्या पुरतं इतकंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।